आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. वळसांगमध्ये विकासाची नवी पहाट. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत कोट्यावधीच्या विकास कामाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते लोकार्पण. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संपूर्ण गावाने अभियान चळवळीच्या स्वरूपात राबवलेल्या उल्लेखनीय कार्याची साक्ष देणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या टाळ्यांच्या कडकडाटात विविध योजनांचे लोकार्पण करण्यात आले. सक्षमीकरणासाठी उमेद अंतर्गत उज्ज्वल महिला ग्रामसंघ वळसंग यांना स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यालयाचे लोकार्पण आमदारांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला. या कार्यालयामुळे महिलांच्या संघटनात्मक कार्यास व आर्थिक स्वावलंबनाला नवे बळ मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. संत ज्ञानेश्वर वाचनालयाचे लोकार्पण गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने संत ज्ञानेश्वर वाचनालय व ग्रंथालय सुरू करण्यात आले. या ग्रंथालयासाठी सुमारे 300 ते 400 पुस्तके श्री रमेश भीमसेन माळी यांच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून उपलब्ध झाली आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सोलर पाणी पुरवठा योजना सुरू. ग्रामपंचायतीच्या वतीने सोलर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. रोहिदास नगर व गांधीनगर परिसरात बोअरवेल खोदून सोलर पॅनलद्वारे नियमित व शाश्वत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या योजनेचे उद्घाटनही आमदारांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा आदर्श वळसंगने घालून दिला आहे. साठेनगर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन यावेळी पार पडले. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कुमारी कृतिका कांबळेचा विशेष सत्कार. कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी श्री अनिल कांबळे यांची कन्या कुमारी कृतिका राजश्री अनिल कांबळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. ती कोल्हापूर येथील DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील कॉम्प्युटर सायन्स AI/ML विभागाची विद्यार्थिनी असून तिची निवड देशातील अग्रगण्य संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथे प्रतिष्ठित संशोधन इंटर्नशिपसाठी झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आमदारांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर गुरव यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध योजनांची सविस्तर माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले. बचत गटासाठी स्वतंत्र कार्यालयाची संकल्पना मांडल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुचंडी जिल्हा परिषद गटातील श्री रमेश देवरसी व श्री आप्पासाहेब बेडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तंटामुक्त अध्यक्ष अप्पा यादव, कुबेर कांचनकोटे, शाळा समिती अध्यक्ष अनिल पाटील, माजी सरपंच सदाशिव कांबळे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला बचत गटाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुराधा कांबळे, सपना कांबळे, सुष्मिता कांबळे यांनी स्वागत गीत सादर करून वातावरण भारावून टाकले. आमदारांचे मनोगत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी वळसंग ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात आणखी विकास कामासाठी पाठबळ देण्याची ग्वाही दिली. तसेच संगतीर्थ केंचराया मंदिर व करीब्रह्म मंदिर यांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक विकासाबरोबर मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच उमेद ग्रामसंघासाठी प्रशस्त कार्यालय व सभागृह मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल. महिला सक्षमीकरण, शाश्वत पाणी पुरवठा, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक एकजूट यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम वळसंगच्या विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत कार्यालय, उमेदच्या ग्रामसखी लक्ष्मी, कृषी सखी श्रीदेवी कांबळे, महिला बचत गट पदाधिकारी तसेच प्रभाग समन्वयक माळीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. वळसंग गावाने विकासाचा आदर्श घालत नव्या उमेदीने प्रगतीची वाटचाल सुरू केली असल्याचे चित्र या सोहळ्यातून स्पष्ट झाले. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.